दंडोत हो. गीतेचा अध्याय 14वा तो गुणत्रय विभाग आहे. हो, गुणत्रय विभाग योगनाम आहे. बाबा त्यात 3 गुणाचं वर्णन केलेलं आहे, रज, तम आणि सत्व. तर आपल्याला मायेनं ह्या देहामध्ये 3 गुणानं बांधून टाकलेले आहे. तर कोणचा गुण कसा बांधतो आणि कोणत्या गुणानं काय होतंय हे आज आपण या 14व्या अध्यायात आपल्याला सांगितलेलं आहे. त्याच्यावर आपण थोडं विवेचन करू. तर श्रीकृष्ण महाराज म्हणतात, अर्जुना, सत्वम रजस्तम इति गुणा प्रकृती संभवा निबधनंती महाभाव देहे देही न मोह. सत्व रज गुण हे माणसाला ह्या देहामध्ये बांधून टाकतात. तर ते सत्वगुण कसा बांधतो ते म्हणतात की तत्र सत्व निर्मलत्वात प्रकाशकमनामय सुखसंगेन बध्नाती ज्ञानसंगेन सानग. तर सत्वगुण हा निर्मल आहे, प्रकाशक आहे, आपल्या आत्म्याला प्रकाशित करणार आहे. परंतु ज्ञान होते त्याच्यात, आणि पण सुखाच्या संगतीनं आणि सुखसंगेनं बदनाती ज्ञानसंगेनं चालणे. ज्ञानाच्या आसक्तीनं सुखाच्या संगतीनं बांधून टाकतो तो आपल्याला. आणि रजोगुण कसा बांधतो तर ते म्हणतात की रजो रागात्मक विधी तृष्णा संग समुद्भवन. रजो आवडरूप आहे, रागात्मक आहे, आवडरूप आहे, आणि विधी तृष्णा संग समुद्भवम. तृष्णा वासना वाढितो, तृष्णा वाढितो, तहान वाढितो. तृष्णा संग समुद्भवम त्यांनी बध्नाती कोणते कर्मसंगेने कर्माच्या आसक्तीने बांधून टाकतो. तिसरा तमोगुण आहे. तमसो ज्ञानजमिधी मोहनम सर्व देईना. तमो अज्ञानरूप आहे, तो सर्व देहाला मोहत पाडतो. तमसो ज्ञानजमिधी मोहनम सर्व देईनाम. आणि प्रमाद, आळस, निद्रा भीज त्यांनी बध्नाती भारत. प्रमाद, आळस आणि निद्रा यानं बांधून टाकतो. असे हे 3 गुणानं मायबापा आपल्याला बांधून टाकलेलं आहे. आणि आपण त्या 3 गुणांनुसारच काम करत असतो. प्रत्येक काम आपण त्या त्रिगुणासारखंच करत असतो. आता हे झालं कसं, तर आता काय म्हणतात ते, सत्वम सुखे संजयती रजकर्मणी भारत. सुख सत्वगुण सुखाच्या संगतीनं बांधतो, रजो कर्मानं बांधतो रजोगुण, आणि ज्ञान मावळती तू प्रमाजे संजय तुझं, आणि अज्ञानानं तमोगुण बांधून टाकतो. रजस्तमश्च भिवय सत्वम भरती भारत. रज सत्वम तमश्चैव तमसत्वम रजस्तता. या 3 गुणाचा खेळ आपल्या हृदयात चाललेला असतो. कधी सत्वगुण त्या 2 रजो आणि तमोगुणाला बांधून वर येतो, कधी रजोगुण या 2 गुणाला दाबून वर येतो, तो कधी तमोगुण वर येतो. तर सर्व द्वारेशी देशमेन प्रकाश उपजायते. जेव्हा सर्व दारातून आपल्या शरीरातून प्रकाश निर्माण झाला, समजा प्रकाश उपजायते, ज्ञानम यदा तदा विज्ञान युंद सत्व मिळतो, तो सत्वगुण उत्पन्न झाला असं समजावं. आणि रोग आरंभ कर्मनाम शमस्व. लोभ उत्पन्न झाला, प्रवृत्ती उत्पन्न झाली काही करण्याची. कर्मनाम शमस्पृहा रजस्थानी जयंते विरुद्धे भरतर्षभ. आणि रजोगुण उत्पन्न झाला असं समजावं. अप्रकाशो प्रवृत्तीचे प्रमादो मेहोचे. अप्रकाश निर्माण झाला, प्रमाद करण्याची बुद्धी, मोह उत्पन्न झाला. तमस्थितानी जयंते विरुद्धे कृनंदन. तम गुण असं वाढला असं समजावं. यदा सत्वे प्रवृत्ती तू, आणि सत्वगुणात जर वाढला तू मेलोत आपण. यदा सत्वे प्रवृत्ती तू प्रलय मिळती देवभूत तदोत्तम विधान लोकांना मलानपती पद्धती. आणि चांगल्या देवता लोकांना जातो आपण. जर कशात वाढलो तर यदा सत्वगुण यदा सत्वे प्रवृत्ती तू. सत्वगुणात आपण जर वाढलो तर आपण चांगल्या मनान म्हणजे चांगल्या लोकांना प्राप्त होतो. आणि रजसी प्रयत्न करतो,
कर्मसंगी सुजायते. आणि रजोगुणात जर वाढलो तर आपण वाढलो तर पुन्हा ह्या चतुर्विधीमध्ये येतो, आपण पुन्हा ह्या संसारात येतो. तथा प्रलयस्तमसी मूढ येवनी सुजायते. आणि मूढ येवनीला जर गेलो आणि जर तमोगुणात जर वाढलो तर आपण तर मूढ येवण्याला जातो. कर्मनं सुकृत शेव, कर्माचं फळ चांगलं आहे. सात्विकम निर्मलम, आणि सात्विक फळाचं सात्विक गुणाचं फळ निर्मळ आहे. आणि रजसस्तू फलम दुःख, आणि रजगुणाचं फळ दुःखकारक आहे. आणि मज्ञानम तमस फलम, अज्ञान तमोगुणाचं फळ अज्ञान आहे. सत्वात संजयते ज्ञानम, सत्वगुण पदार्थ ज्ञान उत्पन्न होतं आहे. रजसो लोभ येवचे, आणि रजोगुण पदार्थ मोह लोभ उत्पन्न होतो. आणि प्रमाद मोह तमसो, आणि तम गुण वाढला तर आपण प्रमाद करायला तयार होतो. तमसो भवतो अज्ञान मिळवायचे, आणि अज्ञान उत्पन्न होते. ऊर्ध्वम गच्छन्ति सत्वस्था, सत्वस्थ माणसाची ऊर्ध्वगती होत असती. मध्य तिष्ठन्ति रासा, पुन्हा हा संसारात येतो रजोगुणी माणूस. आणि जघन्य गुण होतीस तर अधोगच्छन्ति तामस, आणि तामस माणसाची अधोगती होत असते. नान्यम गुन्हे विकारतारम यदा दुष्टानुपस्थिती गुन्हे भेचे परमिती मद्भाव शोधी गच्छती. कोणीही त्रिगुणाच्या बाहेर नाही, सगळे त्रिगुणानं बांधलेले आहेत. मग आणि श्रीकृष्ण महाराज म्हणतात अर्जुना गुणा नेतान तिथे त्रिंदेही देह समुद्भान जन्म मृत्यू जरा दुःख विमुक्तो मुष्मस्ते. जो कोणी या 3 गुणांना ओलांडून जाईल तर तो परमेश्वर प्राप्तीला जातो. मग अर्जुनानं विचारलं, देवा कैलिंगेस 3 गुणा नेतान तिथे भोते प्रभो, किंवा 4 कथम चेतान 3 गुणांती वर्ते ते. माणूस मी ह्या 3 गुणाच्या पलीकडे जाऊन तुझ्या प्राप्तीला कसा येईन मी, हे सांगा मला. तर श्रीकृष्ण महाराज म्हणजे अर्जुना मामचं विचारेनं भक्ती योगाने शेवते सगुणान समती तैतान ब्रह्मभुवाय कल्पते. माझी अविचारी भक्ती कर, माझी अनन्य भक्ती कर. तर तू भक्ती केल्यामुळं तू ह्या 3 गुणाच्या बाहेर जाशील आणि तुला माझी प्राप्ती होईल. माय बापो, 3 गुणाच्या बाहेर जा, भक्ती करा परमेश्वराची. 3 गुणाच्या बाहेर जा आणि आपलं कल्याण करून घ्या, अशी नम्र विनंती करतो. तुमची रजा घेतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत.